नमस्कार, TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत. मी प्रज्ञा. पाहणार आहोत महत्त्वाच्या 100 घडामोडी महाफास्ट न्यूज 100 मधून. महाराष्ट्रातील लोकसभेसाठी ठाकरे गटाचा 23 जागांवरचा दावा कायम. मवियाचा जागा वाटपाचा फॉर्म्युला दिल्लीतच ठरणार. काँग्रेसच्या दिल्लीतल्या वरिष्ठांशी उद्धव ठाकरेंचा संवाद झालाय. राऊतांची माहिती. मेरिटच्या आधारावर जागा वाटप झालं पाहिजे. जागा वाटपाच्या फॉर्म्युलावरनं नाना पटोलेंचं वक्तव्य. तर आम्ही महाराष्ट्रात 30 ते 40 जागा जिंकू, पटोलेंकडनं विश्वास व्यक्त. जागा वाटपावर बोलणाऱ्या महाराष्ट्रातील नेत्यांकडे अधिकार तरी आहेत का? काँग्रेसचे हायकमांड दिल्लीमध्ये आम्ही तिथे चर्चा करू. नाना पटोलेंच्या वक्तव्यानंतर राऊतांचा टोला. लोकसभेच्या जागा वाटपासंदर्भात आज काँग्रेसची दिल्लीत बैठक. लोकसभेच्या किती जागा लढवाव्यात यावर चर्चा होणार. पटोले, थोरात, अशोक चव्हाण, वडेट्टीवार उपस्थित. शिंदे गटाला कमळाबाईच्या पत्राखाली जायलाच लागेल. संजय राऊतांची शिंदे गटावर टीका. तर राहुल गांधींमध्ये पंतप्रधान होण्यासाठी लागणारे सगळे गुण. राऊतांची स्तुतीसुमनं. मुख्यमंत्री आज शिंदे समितीच्या कामाचा आढावा घेणार. सूत्रांची माहिती. तर शिंदे समितीसोबत मुख्यमंत्र्यांची बैठकही होण्याची शक्यता. मनोज जरांगेंच्या आंदोलनासाठी आझाद मैदानाची निवड होण्याची शक्यता. मुंबईतील मराठा समन्वयकांची जरांगेंच्या शिष्टमंडळासोबत चर्चा. आझाद मैदान कसं सोयीचं हे समन्वयकांनी शिष्टमंडळाला सांगितलं. आमच्या गाड्या अडवल्यास फडणवीसांच्या मुंबई आणि नागपूरच्या घरासमोर जाऊन बसणार. जरांगे पाटलांचा फडणवीसांना इशारा. 20 जानेवारीपासून ओबीसी समाजाचं राज्यभर आंदोलन. ओबीसी समाजाकडनं आंदोलनासाठी मुंबईतील आझाद मैदानाचीही मागणी. आम्ही सुद्धा ओबीसीच असून मनोज जरांगे ओबीसींचेच नेते आहेत, त्यामुळे एकत्र येऊनच आंदोलन करा. मराठा समन्वयक वीरेंद्र पवार यांचं आवाहन. भाजप महिला विरोधी पक्ष. दिल्लीमध्ये सरकार नाही, सरकारला लोकशाही नको, दडपशाही हवी. सुप्रिया सुळेंची भाजपवर टीका. भाजप फडणवीसांवर अन्याय करताय. दिल्लीतील नेते फडणवीसांचा अपमान करतायत. सुप्रिया सुळेंची देवेंद्र फडणवीसांवर टीका. मवियाच्या शेतकरी आक्रोश मोर्चाचा आजचा 3रा दिवस. शेतकरी आक्रोश मोर्चा बारामतीत दाखल. तर अमोल कोल्हेंसह खासदार सुप्रिया सुळे आज शेतकरी आक्रोश मोर्चात सहभागी. अयोध्येतल्या राम मंदिर उद्घाटन सोहळ्याचं पवार ठाकरेंना निमंत्रण. विहिपचे कार्याध्यक्ष आलोक कुमार यांची TV9ला माहिती. अखिलेश यादव, लालू प्रसाद यादव, केजरीवाल यांनाही निमंत्रण. अयोध्येतला कार्यक्रम हा पक्षीय कार्यक्रम आहे. भाजपला त्यांच्या पक्षाचा झेंडा मिरवू द्या. प्रभू श्रीरामाला त्रास होईल, ते पुन्हा वनवासात जातील असं कृत्य करू नका. संजय राऊतांचा भाजपला टोला. अयोध्येत पंतप्रधान नरेंद्र मोदींची उद्या जाहीर सभा. आतापासून सभागृह मंडपात जाणाऱ्यांकडे कसून चौकशी. तर उत्तर प्रदेश पोलिसांसह केंद्राचं सुरक्षा दल सभास्थळी तैनात. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या अयोध्येच्या दौऱ्यावरती. मोदी आंतरराष्ट्रीय विमानतळाचं उद्घाटन करणार. तसंच राम मंदिरासह विविध विकास कामांचा आढावा घेणार. पंतप्रधान मोदींना काळाराम मंदिराला भेट देण्याचं निमंत्रण. 12 जानेवारीला मोदी नाशिक दौऱ्यावर. काळाराम मंदिराचे पुजारी महंत सुधीर दास यांचं मोदींना निमंत्रण. शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादी आमदार पात्रतेची सुनावणी. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात सुनावणी सुरू होण्याची शक्यता. राष्ट्रवादी आमदार पात्रता सुनावणीची तारीख आज निश्चित होणार. काँग्रेसकडनं राज्यात नेमलेल्या प्रभारींना कामाला लागण्याच्या सूचना. कोणता पक्ष कोणत्या जागांवर लढणार याची माहिती हायकमांडला द्या. महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्निथाला पुढील आठवड्यात मुंबईत येणार. भाजप कार्यसमितीची नागपूरनंतर आता मुंबईत बैठक. भाजपच्या राज्यातील वरिष्ठ नेत्यांच्या बैठकांचं सत्र. शनिवारी मुंबईतील वसंत स्मृतीमध्ये होणार बैठक. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रणनीती ठरणार. देवेंद्र फडणवीसांची आज जलयुक्त शिवार योजनेची आढावा बैठक. राज्यातील अनेक भागात दुष्काळी परिस्थिती, तर काही भागात योजना राबवण्यासंदर्भात बैठक. नाशिक पोलिसांनी सलीम कुत्ताची येरोडा आणि नाशिक रोड जेलमधनं मागवली माहिती. सलीम कुत्ताशी संपर्कात असलेल्यांची नावं समोर येण्याची शक्यता. राम मंदिर आंदोलनात मी 2दा कारागृहात होतो. मंत्री गिरीश महाजनांचं वक्तव्य. तर महाजन कोणत्या जेलमध्ये होते? आमच्या सोबत जेलमध्ये दिसल्याचं आठवत नाही. एकनाथ खडसेंची प्रतिक्रिया. काँग्रेस स्थापना दिनाची चिखली मतदारसंघामध्येच त्या दिवशी खिंडार. काँग्रेसच्या आजी माजी पदाधिकाऱ्यांचा भाजपत प्रवेश. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंच्या उपस्थितीत मुंबईत पक्षप्रवेश. भाजप आमदार नितेश राणेंचा देवगडमध्ये ठाकरे गटाला धक्का. ठाकरे गटाचे रहाटेश्वर गावाचे सरपंच आणि ग्रामस्थांचा भाजपत प्रवेश. इचलकरंजी महापालिकेतील जे अधिकारी भ्रष्टाचार करतील त्यांची माझ्याशी गाठ आहे. आमदार प्रकाश आवाडे यांचा पालिका अधिकाऱ्यांना सज्जड दम.